नमस्ते सर्वांना. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मम्मी एक कॉम्बिनेशन रेसिपी बनवून दाखवणार आहे. कॉम्बिनेशन रेसिपी म्हणजे अंडा आणि पालकची एकदम मस्त झणझणीत रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासोबतच तुम्हाला इकडे दिसत असेल मी काय आणलेलं आहे. हे आपलं साफ करण्यासाठी आणि हे बघा खाली वायपर. तुम्ही हे सजेस्ट केले होते ना, तर 2 आयटम आणलेले आहेत बघा. हे कसं प्लास्टिकचं आणलेलं आहे म्हणजे पूर्ण इझिली क्लीन होईल. आणि हे तर लावायचं आहे, अजून लावलेलं नाही, तर हे क्लिनिंगसाठी होईल. आणि अजून आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही जो झुंबर आणलेला आहे तो आम्ही तुम्हाला फिटिंग करून दाखवणार आहे. तर आता आपण कुठे चाललो आहे काजल? आता जरा इलेक्ट्रिकच्या शॉपमध्ये जायचं आहे. बरंच काय काय सामान आहे. ते आपलं पडदे लावायचे आहेत ना, त्याच्यावरती जे दांडे असतात ना, रॉड असतात ना, ते किंवा त्याचे साईडचे ते सर्व आणायला जायचं आपल्याला. हां, मग मी आता रेस्ट करते आणि आम्ही आता जाऊन सामान घेऊन आलो पटकन. चला. काजल कोणता सिलेक्ट केला यातला? हा वाला ना. आणि आपल्या ह्याच्या अगोदर घरी घेतलेला तो कोणता होता? तेच ना. बरोबर आहे. हे सिलेक्ट केले ना आपण हे वाले. ह्याच्यात आणि आपण हे कधी पण असे घेताना ना उघडून बघायचे. उघडून बघायचं व्यवस्थित आहे का बघायचं, कारण त्याचा मधला डायमंड ना कधी कधी क्रॅक असतो. हे बघा कसे दिसत आहे ना व्यवस्थित. कारण की लास्ट टाइम आपण घेतलेले ना आपल्या मेन घरासाठी, तर तेव्हा क्रॅक होता डायमंडला. तरी आम्ही सर्व चेक करून घेतले बघा, प्रॉपरली सर्व चेक केले आहेत. 4 वरच्या विंडोजला 4 आहे ना. हो. आणि हे सर्व ब्रॅकेट्स घेतलेत. हे सगळे स्टीलचे आहेत. नमस्ते. आज मी अंडा पालक रेसिपी बनवते आहे आणि एकदम भारी आहे, म्हणजे रेस्टॉरंटसारखी. मी एकदा अशीच गेलेली ना रेस्टॉरंटमध्ये, तेव्हा अशी मी बघितलेली, ते अंडा फ्राय करत होते आणि पालक बाजूला अशी पालकच्या जुड्या ठेवलेल्या होत्या. मी समजले, म्हटलं ही अंडा पालकचं चाललं आहे रेसिपी. म्हटलं आपण पण एक दिवशी बनवूया. माझी रेसिपी असे भरपूर सारे म्हणजे झालेले आहेत रेसिपी, पण आज म्हटलं आपण रेस्टॉरंटसारखी एखादी रेसिपी बनवूया, म्हणजे असं सगळं वरच्यावर सामान. आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे ते. हा एक जुडी पालक घेतला आहे, स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे. आणि ही अंडी बघा, 6-7 अंडी घेतली आहे. म्हणजे कसं खाताना एक अंडा म्हणजे एक अंड्यावर चालत नाही ना, एक अंडा कोणाला कमी पडतो, म्हणून म्हटलं दुसरा अंडा. पण पालकमध्ये काय अंडी घालायला तेवढी कमीच असतात. अंड्याची काही टेस्ट नाही येत. आपण जो ग्रेव्ही बनवतो ना त्याला टेस्ट येते, अंड्याला टेस्ट नाही, पनीरला टेस्ट नाही. खाऊन बघा तुम्ही, पनीर एकदम पचपचीत असतो. पण पनीर तुम्ही बनवा, भाजी पनीरची किती टेस्टी लागते. म्हणून पनीरची भाजी फेमस झालेली आहे सगळीकडे, रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये, सगळीकडे. आता मी बघा ही अंडी घेतली आहे. हा जिरा घेतला आहे अर्धा चमचा. आणि मसाले बघा इथे काय काय घेतले आहे. हे लाल मिरची पावडर घेतली आहे, 1.5 चमचा घेतली आहे. 1 चमचा आपला तिखट मसाला, घरातला मसाला. हा पनीर मसाला घेतला आहे मी 1 चमचा. आता तुम्ही पनीर मसाल्यामध्ये आहे ना कोणता पण मसाला, पनीर किचन मसाला, हे असे मसाले म्हणजे त्याच्यामध्ये थोडा टाकला ना की रेस्टॉरंटसारखी चव येते, म्हणून आपण पनीर मसाला टाकायचा कोणता पण. हे धना पावडर घेतली आहे, धना जिरा पावडर आहे 1 चमचा घेतली आहे. आणि हळद अर्धा चमचा. 2 कांदे कापून घेतले बारीक चिरून. 2 टोमॅटो घेतले आहे बारीक कापून. आणि इथे 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट. आणि आपला घरगुती गरम मसाला 1 चमचा. आता मी पहिलं काय करते, ही अंडी बघा शिजवून चांगली साल काढून घेतलेली आहे, सोलून वगैरे स्वच्छ म्हणजे साल काढून घेतली आहे, चांगली अंडी शिजलेली आहे. हा पालक पण आता मी थोडा कापून घेते, बारीक थोडा कापून घेते, कारण ह्याची आहे ना आपल्याला कच्चीच पेस्ट बनवायची आहे. आपल्या घरातलं काम चालू आहे म्हणून आवाज येतो. वरती काम चालू आहे. पडद्याचे रॉड बसवत आहेत. हे कापाकापीचं काम सगळं मला सध्या बंद आहे ना, म्हणून सगळं कापाकापीचं काम असेल ना ते मला काजल करून देते. शॉपिंगचं काम मी करते. सगळं कॅमेरासमोर केलं ना तर ते कसं माहिती आहे, दिवस पुरणार नाही. आणि तुम्हाला काय वाटेल, कापायचं तर सर्वांनाच माहिती आहे काय कापायचं त्याच्यामध्ये. कांदा कापायला सर्वांना येतो, टोमॅटो कापायला सर्वांना येतो. मग आपली रेसिपी येत नाही, ती आपली रेसिपी दाखवायची कशी करायची ती. बरोबर की नाही? हो बरोबर. हे असंच रफली चॉप करून घेते मी, कारण की मिक्सरमध्ये तसंही लावायचंच आहे. तेवढं मोठं मोठं पान नको लावायला, म्हणून असं रफली चॉप करतो.
आता हे मिक्सरला लावून घ्यायचं कच्चच ना? कच्चंच. पाणी टाकायचं थोडं. पेस्ट बनवायची आहे ना? हा पेस्ट बनवायची. पाणी टाकून वाटतेस ना? हो. पाणी नाही टाकलं तर ते फिरत नाही. भीतीच वाटत ते वर येईल वर येईल. वर झालं ना? बघा तुम्ही. बारीक झाला का? पाण्यासारखा झाला. हा अजून एकदा फिरव. इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडा तेल टाकते. आधी थोडा टाकते कारण आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. तेल टाकलंय बघा. आता त्याच्यामध्ये आहे ना थोडा कलर येण्यासाठी, अंड्याला कसा कलर येतो, आपण रेस्टॉरंटमध्ये कसे अंडी कलरफुल दिसतात ना, त्यासाठी आपण काय करायचं, तेलामध्ये थोडा लाल मिरची पावडर टाकते आणि थोडी हळद टाकते आणि थोडंसं नावाला आहे ना मीठ टाकायचं. आता त्याच्यामध्ये ही अंडी टाकायची. आता अंडी चांगली आहे ना फ्राय करून घ्यायची. रंग मस्त दिसतोय ना? हा रंग अजून भाजलीच नाही आहे, कच्चीच आहे. भाजल्यावर अंड्यावर आहे ना पोड येतात. हा आता आता फ्राय अंडी झालेली दिसत आहेत का तुला? बघ हो झाली. पोड आली ना त्याच्यावर. आणि अंडी प्लेन होतीत ना, हो. आता कशी झाली बघ. आता एक वेगळा टेक्स्चर आलाय तुला. हा म्हणजे तेलामध्ये आहे ना चांगली फ्राय झाली. असंच खावंसं वाटतंय. असंच खावं वाटतंय. मीठ पण टाकलेलं आहे. खावा एक एक घ्या. अजून खायला पाहिजे तर अजून नाही 2-3 एक्स्ट्रा टाकायची शिजायला आहे ना. अशीच आणि अशीच खायची 2-3 फ्राय करून. फुलले पण ना अंडी? हो फुलले पण आणि कलर पण. अजून कलर करायचं असेल ना तर अजून थोडी भाजायची ती. ब्राउनी जरा सेड पाहिजे. थोडं अजून फ्राय करायची. कसा कलर आलाय बघ आहे ना. हो मस्त. आता अगदी मस्त फ्राय झाले. आता काढून घेते. अंडी आवाज करतात. अंडी आवाज करतायत, फुटतात ना ती. हे बघ अंड्याचा फोटो घ्यावा तो. वा 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 वा. आता जे तेल होतं ना त्याच्यामध्ये थोडं मी अजून साधं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हा जिरा टाकते. जिरा टाकला कारण तेल आता चांगलं आपलं म्हणजे तापलेलं आहे ना. जिरा फ्राय व्हायला वेळ नाही लागत. आता त्याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा कसा ब्राऊन करून घ्यायचा? ब्राऊन करायचा एकदम. मग त्याची ग्रेव्ही बनते ना. हा असा फेस का आलाय? हा फेस का आला, त्याच्यामध्ये आपण अंडी शिजवलेली ना तेलामध्ये, अंडी फ्राय केलेली, त्याच्यामुळे तसा फेस आलाय. हा आता आपण आहे ना अंडी वेगळी फ्राय केली असती फ्राय पॅन मध्ये ना तर चाललं असतं. पण कसं तेल फुकट जातो ना, मग तेल नंतर राहतो. मग तो तेल आपण नंतर परत वरून टाकणार, मग ते जास्त तेलकट होणार. म्हणून मी काय केलं, एकदाच कढईमध्ये तेल टाकून अंडी फ्राय करून घेतली. कांदा नाही झालाय ना अजून? हा कांदा थोडा होत आलाय. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते आणि आलं लसूणची पेस्ट टाकते. पहिले आलं लसूणची पेस्ट टाकते. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते. आता फेस गेला. आता आपण वरून पाणी टाकलं असतं ना तर फेस गेला असता. पण तापलेल्या तेलात पाणी नाही टाकायचं ना. मला माहिती होतं की टोमॅटो टाकलं की तो फेस जाणार. टोमॅटोला पाणी असतो ना. आता टोमॅटो चांगला शिजू द्यायचा. आता याच्यावरती आहे ना 2 मिनिटं मी झाकण ठेवते. टोमॅटो चांगला शिजेल. आता इथे बघा आपली 2 मिनिटं झाली आहे. आता टोमॅटो बघा मस्त शिजलाय. आणि ढवळताना असं मॅश करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आहे ना मी सर्व मसाले टाकते. हे जेवढे मसाले घेतले आहेत ना ते सर्व टाकते. चांगले
चांगलं 2 मिनटं ढवळून घ्यायचं. मसाले टाकून 2 मिनटं ढवळत राहिली होती. हे मसाले मस्त शिजले आहे. आता त्याच्यामध्ये ही पालकची ग्रेव्ही टाकते. पालकची ग्रेव्ही तुम्हाला दाखवली नव्हती ना, बारीक वाटलेली बघा. रंग मस्त दिसतोय ना. कलर छान आलाय ना. आता ग्रेव्हीचाच कलर किती मस्त आला होता. हो. ओरिजिनल कलर आहे एकदम. आणि आपण आपण काय करतो माहिती आहे का, आपण पनीरची भाजी वगैरे बनवतो तेव्हा पालकचं काय करतो, पहिला पालक शिजवतो आणि त्याच्यानंतर मिक्सरला वाटतो. मग तो ओरिजिनल कलर आणि त्याची जी टेस्ट असते ना ती त्या पाण्यामध्ये निघून जाते. हां, म्हणून हे आपण कसं ओरिजिनल एकदम त्याची पेस्ट बनवलेली. आता मी काय करते, हे आता ग्रेव्ही शिजायला आहे ना 5 मिनटं पाहिजे आहेत. आपला पालक शिजला पाहिजे ना. आता मी याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण झाकण मारते म्हणते ना मी कधी कधी. हां, आता मी झाकण मारते 5 मिनिटासाठी. गॅस फ्लेम फुल केलाय ना. फुल केलाय म्हणजे थोडा हा गॅस बारीकच पेटतो ना थोडा. हां. हां तुम्ही मीडियम ठेवा गॅस फ्लेम. हां. आता बघ, आता कलर कसा हिरवा आहे ना. हो. आता ग्रेव्ही शिजल्यावर कलर बघ. 5 मिनिटांनी आपण बघूया. अंडी टाकून जा. काय बोलते? अंडी टाकायची आहे तिथे त्याच्यामध्ये. बघा मी वरतून आलेलो आहे. काम चालू आहे वरती ना. हा, वरती काम बघा आणि माझा अवतार बघा. बघा किती मेहनत लागते करायला. गडी झालाय. गडी झालं, गडी पूर्ण. आता काय करायचं सांग आपल्याला. आता त्याच्यामध्ये आहे ना अंडी टाकायची आहे ग्रेव्हीमध्ये. पहिले ग्रेव्ही बघ. वा वा, एक नंबर. आणि तुम्हाला सांगायचं आहे मला की तुम्ही एक सांगा, असे तुम्ही आलात, मग मी दांडा पकड, आणि तुम्ही जर आलात आणि तुम्हाला अशा प्रकारचे जर अंडे तुमच्या इकडे सर्व केले तर किती मस्त वाटतं. असं वाटतं अंडी खात राहू सर्व अशी एकदम. नाही तर अंडी कधी कधी नाही कोणाकोणाला खायला वाटत नाही. चांगलं पण नाही अशी वाटत. फ्राय करून दिली तर खाणार ना. लांबूनच एकदम सुगंध येते, मस्त वाटतं एकदम. वा वा वा. आता इथे ग्रेव्ही अशीच बघितली. अशीच अंडे मिळतील आपल्याकडे. अशी ग्रेव्ही बघितली. हो, छान. आता काय करायचं? आता याचा कलर कसा झाला व मेहंदीच्या कलर सारखा ना. हो. आता याच्यामध्ये मी अंडी टाकते. टाकू का? हा, आरामात कडेनी होतायची, कडेनी माझ्याकडे उडेल. आणि आरामात टाकतो की बरोबर ना. हा, आता मीठ टाकायचं आहे. झाली रेसिपी. झाली. मीठ टाकलं की 2 मिनिटं ठेवते. आता तुम्हाला दाखवतो. मीठ तर मग मी टाकतेच आहे. ओके, टाक, मीठ टाक. मीठ टाकते. आणि मग काय करायचं मीठ टाकल्यावरती? मीठ टाकलं की 2 मिनिटं टाकून ठेवते. मग आपली रेसिपी झाली. आणि 2 मिनिटाबरोबर मी तुम्हाला दाखवतो की आता वरती काम काय चालू आहे. हा, 2 मिनिटात दाखवून ये. हा, ठीक. आणि हा मी गरम मसाला घेतला. आपला घरातला मसाला असतो ना गरम. कसे एकदम तत्पत्ते आहे ना. त्याला थपथपीत बोलतात. असं थपथपीत जर अंड्याचं दिलं तर क्या बात आहे. अंड्याचाच काय कसला थपथपीत दिला तर क्या बात आहे माय ना. भातावर तुझी डाळ पण नको आणि काय पण आणि नको. काय पण नको. मस्त झालंय ना. आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि तू वरती दाखवून ये काय काम चाललंय ते. ओके. पण माझा अवतार बघायला तर तुम्ही एकदम, मम्मी बोलली ना बरोबर, गडीच वाटतोय. आणि इकडे आमचे आता नवीनच आम्ही इकडे रत्नागिरीमध्ये छोट्या मुलांचं स्कूल उघडणार आहे. आणि टीचर इकडे आपले प्रिपरेशन करत आहे. नाही, असं काय नाही. मी असं ते पुस्तक सोडवायला घेतलंय. काव्याचं आहे. काव्याचं आणि पुस्तक मी सोडवलं. सोडवते. हा. तर काव्याची मॅडम, काव्याची बाई जर इकडे बघत असेल तर बघा, काव्याचा अभ्यास इकडे काजल करून देते. नाही नाही. 2 3 4 5 लेव 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 200 में एक 200 में एक 200 में एक 200 में एक लेव 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 लेव. बघा कसं आता हे सर्व वरती घेऊन जातो मी. ते तुम्ही आणायचे. त्याचे बघा आमची बुब्बू बाहेर बसलेली आहे. आणि बाहेर बघा अंधार असून पण एकदम लाईट दिसते व्यवस्थित. बुब्बू चल वरती. हे बघ.
खाली बघा कसं दिसतं, एकदम मस्त. आणि इकडचे आता फोकस नाही लावलेत तरी बघा तुम्ही. आणि इकडे आता तिथे बघा मी काय काम केलेलं आहे, तर तुम्हाला दाखवलं होतं ना, हे बघा हे आणले आम्ही खिडक्यांचे साईडवाले, खिडक्यांचे रॉड लावून घेतलेत. इथे स्टील रॉड लावला आहे कारण इकडे वजन नसेल, आपल्या मोठे पडदे लागतील, 7 फुटाचे पडदे आहेत. आणि तुम्ही इकडे डिस्टन्स बघू शकता, हा पाईप टोटल 21 फुटाचा पाईप आहे. म्हणजे डिस्टन्स तुम्ही बघू शकता ही 21-22 फूट आहे. तर असा पाईप इकडे लागला आणि इकडे आम्ही गोल्डन पाईप लावला आहे. आणि तुम्ही विचाराल की मग इकडे गोल्डन लावला तर इकडे गोल्डन का नाही लावला. हे गोल्डन पाईप जरा हलके आहेत आणि हे स्टीलचे पाईप थोडे क्वालिटीमध्ये चांगले आहेत आणि वजन आहेत. आता ह्या रूममध्ये लावली इकडे आणि इथेच लावणार आहे आपण या किचनच्या साईडमध्ये ह्याला नाही लावणार आहे, इथे आपण नाही लावणार आहे. आणि हे तुम्हाला आम्ही उद्या उघडून दाखवू. तर इथे बघा आमचं काही ना काय चालूच असतं. तर इकडे आता मिक्स करूया जरा. मिक्सिंगमध्ये काय आहे तुम्हाला समजेल. काय झालं काय आहे सांग. ॲलोवेरा ज्यूस आणि पाणी. हे ॲलोवेरा ज्यूसची बॉटल बघा आमच्या तिघांसाठी 3. काजलला तर तुम्हाला पिऊन दाखवेल कसं आहे. आणि काजल बघा इकडे तांदूळ भात ठेवते आहे ना. हो. ओके. तो वराला स्लो करा. कशी आहे टेस्टला बघ. एक्सप्रेशन सेज इट ऑल. मला असं सगळं नाहीच आवडत आहे ना, पण प्यायला लागतं. बॉडीसाठी प्यावं लागतं ना, काय करणार नाही आवडत तर आपल्याला. हे बघा हे आता डवळून घेतलेलं आहे एक आणि इकडे दुसरं. ओके, एक माझ्यासाठी एक मम्मीसाठी. असं मम्मीला देतो. धर. तू काय करते. मटर पाहिजेत ना आपल्याला रेसिपीसाठी. रेसिपीसाठी मटरची रेसिपी बनवते, नाश्ता बनवते, वरती काम चालू आहे ना. चवीला बघ कसं आहे. व्यवस्थित आहे ना. अलोवेरा ज्यूस आहे ना. इकडे बघा आपली रेसिपी रेडी आहे आणि मी पहिला गडीला दिलेला आहे इकडे खायला. आता मी तुम्हाला ना, आता कॅमेरामॅन बघा आमचा बसला तिकडे. खरोखरचा गावचा वाटतो ना आता. पण उठायला लागेल ना काजल. इकडे ये जरा. आता तुम्हाला अंडा ना फोडून लावतो. गरम आहे बघा. वाफ येतात वाफ. हा हळू पोड. ह्याच्याने फोडूया ना. काय आता इथे बघा मी फोडून दाखवलेलं असं. हे बघा दिसतंय. हा ग्रेव्ही घे त्याच्यामध्ये. थांबा जरा ग्रेव्ही खाऊन बघूया आपण. गरम आहे एकदम छान. अंड्याच्या प्रकारमध्ये परत वेगळा काहीतरी आयटम. रेस्टॉरंट सारखा आहे कसा. मग एकदम भारी. तुम्ही पण रेसिपी बनवा आणि सर्वांनी खा. असं चांगलं खा. घरी बनवा. सर्व घरच्यांनीच असं चांगलं खावा ना. चांगलं बनलं की एवढ्या एक जुडी पालक मध्ये आहे ना 6 अंडी असे असावी असं नाही आहे. पालकचा आयटम आहे. हा 10 पण अंडी घालू शकता. म्हणजे चांगलं वाटतं. आणि तुम्हाला सांगतो मग लहान मुलं जर पालक खात नसतील ना, हा अरे समजून येते असं वाटतं पूर्ण ते अंड्याचाच मसाला मला बनवलाय. असं आहे वाटतं. पालक असं नाही वाटत आहे काय. पण चांगली गोष्ट आहे की पालक मी 6 अंडी टाकले आहेत ना. 7 अंडी टाकले. त्याच्यात 10 अंडी पण मावतील. हा 10 अंडी एवढ्या ग्रेव्ही मध्ये. एक पालकची जुडी होती ना, त्याच्यामध्ये कचरा काय निघाला नाही. सर्व पालकची जुडी चांगलीच होती. आणि त्याच्यामध्ये मी 7 अंडी टाकले. तुम्ही 10 अंडी टाकली तरी पण चालेल. लहान मुलांना आवडेल हे तर बनवून द्या. सांगून द्या. पालक नाही खाणार ना तर जाणून बुजून बनवून द्या. बोलायचंच नाही पालकचं आहे म्हणून. कारण मला पण नाही माहिती होतं ना. रेसिपी एकदम छान आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि या माझ्याबरोबर खायला. काहीतरी कसं झालंय खूप सांग. भारी झालंय. डेलिशियस झालं एकदम. आणि खरंच वाटत नाही की हे पालकचं बनवलंय. असं वाटतंय अंडा मसाला वगैरे कसं ग्रेव्ही वगैरे बनवतो आपण अंड्याचं, सेम तसंच वाटतंय. हा काय घेऊन आला. झुंबर. आता तुम्हाला झुंबर कसा लावतो ना ते पण आम्ही दाखवू तुम्हाला. ठीक आहे. चालेल. झुंबर बघा कसं. चल वरती जाऊया आता. तू पण येतेस. हा त्याचे सर्व हे खाली येतं काची. त्याची रिंग्स त्याची बेल, सेंटर बेल. त्याचं बघ कसं बरोबर जाते याच्यावर आहे ना. असं दिसतं फायनल.
झुंबर बघा सेंटरला लागणार आहे व्यवस्थित. ते बघा मी झुंबर फिटिंग करतो आहे आणि ते हे क्रिस्टल्स बघा कसे आहेत. क्रिस्टलची पॅकिंग अशी होती आणि जेव्हा आपण ओपन करतो त्याचे पॅकेट्स बघा असे आहेत. अशा पॅकेट्समध्ये असतात ते, म्हणजे असे असतात आतमध्ये. हे स्टेप बाय स्टेप सर्व चालू आहे बघा. पहिले इकडे लास्टला क्रिस्टल्स आणि सुरुवातीला ते सर्व फिटिंग चालू आहे. ते अजून क्रिस्टल्स आहेत. तर बघा याची पॅकिंग कशी असते बघा. तसे सर्वच क्रिस्टल होते बघा. सेम आहे सर्व. पूरा आला. ह्याची पॅकिंग बघा कशी वेगळी आहे. हे जरा वेगळे आहे. बघा ह्याचे क्रिस्टल्स बघा किती वेगळे आहेत बघा. आणि शाईन बघा क्रिस्टलला कशी दिसली. अशी वेगवेगळी क्रिस्टल्स आहेत बघा. तर इथे बघा आम्ही सर्व सेपरेट करून घेतलं आहे आणि लावायची प्रोसिजर चालू झाली आहे बघा. कशी प्रोसिजर तुम्हाला दाखवतो. हे त्याच्या साईडला बसणार आहे आणि हा डायमंड बघा बरोबर असा बसतो आहे साईडला. ठीक आहे. ह्याची अशी प्रोसिजर आहे. आणि हे जे क्रिस्टल्स दिले आहेत ना, या क्रिस्टलला वरती होल आहे आणि ते कसं मारायचं तुम्हाला दाखवतो बघा. इकडे असे एक एक असे दिलेले आहेत. तर क्रिस्टलला असं वरती टाकायचं आहे आणि असं फोल्ड करायचं आहे. हे बघा असं एक असे आपल्याला सर्व हे करून घ्यायचे आहेत बघा. A to Z सर्व. हे बघा असं. तरी 2 क्रिस्टल दिसतात. ते कसे दिसतात आता. तर हे बघा मी हे देतो तू लावून दाखव. असेच सर्व हे ह्याला लावून घ्यायचे आहेत सर्वांना. तर इथे बघा सर्व लावून झालेले आहेत बघा. कसं दिसतं बघा. ते टाकून आपल्याला फोल्ड करायचे होते. ते एवढे सर्व लावले. हे राहिलेत आणि वरचं काम बघा. तर आता तुम्ही बघू शकता आपलं झुंबर फिटिंग झालेलं आहे प्रॉपरली. आणि चला मी तुम्हाला ऑन करून दाखवू का. चला मी ऑन करूनच दाखवतो. आणि मम्मीचा आणि काजलचा रिॲक्शन तर तुम्हाला दिसेलच. आणि ह्याचा बटन आपला त्या साईडला आहे. तर आता मी तुम्हाला पेटून दाखवतो बघा. ह्याचा बटन आपला मला माहिती आहे हा वाला आहे. ही आहे एक कलर. हा एक कलर आहे. नंतर ह्याच्यानंतर दुसरा कलर बघा. आता हा व्हाईट कलर आहे आणि हा दोघांचा कॉम्बिनेशन कलर आहे. आता तर तुम्हाला एवढा फरक नाही जाणवणार, पण जेव्हा रात्री आता परत रात्रीची वेळ होईल ना, जेव्हा मम्मीला आणि काजलला मी खाली आणेल तेव्हा मी तुम्हाला पेटवून दाखवेल आणि किती लाईट पडते आणि किती ब्राईटनेस होते तुम्हाला दिसेल. आणि मॉर्निंगमध्ये जर तुम्ही इथे बसला तर तुम्हाला साईड व्ह्यू बघा कशी दिसतील. आपलं कोकोनट ट्री, मँगो ट्री आणि समोर एकदम छान वाटेल. आणि तिकडे सर्व तुम्हाला माउंटन्स दिसतील बघा लांबच्याला. तर सिनरीही आपल्या घरातून एकदम छान दिसते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय.